देशात डिजिटल क्रांती झाली असली तर या क्रांतीत शिरलेल्या गुन्हेगारांमुळे अनेक निष्पाप तरुणांचे बळी जात आहेत। सायबर गुन्हेगार तरुणांना बळीचा बकरा बनवत आहेत। या डिजिटल युगात मित्र देखील कधी दगा देतील हे सांगता येणार नाही। असाच धक्कादायक प्रकार कोल्हापूरच्या गजानन महाराज नगरमधून समोर आलाय। राहुल कदम या तरुणानं मित्रावर आंधळा विश्वास ठेवून आपलं मोबाईल सिम कार्ड त्याला वापरायला दिलं, पण त्या मित्रानं त्याच सिम कार्डचा वापर करून हरियाणातल्या एका बँकेला तब्बल 14 लाखांचा गंडा घातलाय। या प्रकरणी तपास करणाऱ्या हरियाणाच्या पोलिसांनी राहुल आणि त्याचा मित्र संतोष नार्वेकर या दोघांना 21 जुलै रोजी कोल्हापुरात येऊन बेड्या ठोकल्या आहेत। तेव्हापासून हे दोघे हरियाणा पोलिसांच्या कोठडीत होते, पण राहुलचा गूढरित्या मृत्यू झाल्याची बातमी 3 ऑगस्ट रोजी राहुलच्या कुटुंबियांना मिळाल्यानं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। एकुलता एक कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं ऐकून त्यांची आई, पत्नी, 2 चिमुकल्या मुली आणि विधवा बहीण यांच्या अश्रूचा बांध फुटला। हरियाणा कारागृह प्रशासनानं राहुलचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झाल्याचा संदेश कुटुंबियांना दिला असला तरी कुटुंबियांच्या मनात संशयाची पाल चुकचुकत आहे। त्यांनी राहुलच्या मृत्यूची सखोल चौकशी करून महाराष्ट्र सरकारनं आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती केली आहे। काय घडलं नेमकं पाहूया सविस्तर वृत्तांत। इथून सकाळी ते मंगळवारी 12ला सांगलीला गेले। तिथून 7ला आमचा फोन झाला, पोरगी खायला मागत होती, घेतलेले पण खायला, पण त्याने म्हणले मला एक वेटिंग कॉल यायला लागलाय। वेटिंग कॉल आला पण ते आलेच नाहीत घरी। त्यांना अटक झालेला आम्हाला रात्री 11:15ला त्यांच्या मित्रांकडून कळालं, पण ते चौकशी केले नाहीत, काय नाहीत, कोर्टात हजर केलं दुसऱ्या दिवशी। परत त्यांना ते इथून घेऊन जाण्याची परमिशन पण दिली, ती पण चुकीची होती। त्याने येऊन घरात तरी विचारायला पाहिजे होतं की तुम्ही काय, राहुल कदम काम काय करतात काय नाही, याची काही त्यांनी चौकशी न करता इथून उचलले। उचलताना त्यांना धमकी पण दिली गेली हरियाणा पोलिसांनी की चल तू इथून, आम्ही तुला तिथं गेल्यावर आमचा हिंगा काय आहे ते दाखवतो। पण तिथं गेल्यावर त्यांनी काय मारहाण केली, काय केलं काहीच माहीत नाही। तिथं गेल्यावर 3-4 वेळा फोन झाला। रविवारी रात्री आमचा संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान फोन झाला, तेव्हा चांगलेच होते ते, पण तिथं गेल्यावर त्या पोलिसांनी काय केलं कसं केलं आम्हाला काही माहीत नाही। काय तुमचं शेवटचं बोलणं झालं त्यांचं आणि माझं शेवटचं बोलणं की ते मला म्हणले कॅन्टीनला थोडे पैसे पाठवायला भावाला, आणि एक UT नंबर दिला, 500 रुपये त्याच्यातून सेंड करून मला रोज 5 मिनिटं तरी बोलता येईल, एवढंच बोलले आणि फोन कट केला। काय काय तुमची मागणी आहे सरकारकडे? सरकारकडनं मागणी हीच की ह्याच्या मागं काय झाले हे आम्हाला शोधून काढायचंच आहे। आणि असं पण नव्हतं की त्यांना अचानक अटॅक येईल, अटॅक येण्यासारखं त्यांना कोणती गोळी पण चालू नव्हती। ते कधी हॉस्पिटलमध्ये तापाला पण गेले नाही, ताप आलाय मला गोळी द्या असं काहीच नव्हतं, ते एकदम हेल्दी होते। त्यामुळे हे शक्यच नाही, आमचा तर विश्वासच बसत नाही की त्यांना अटॅक आला आणि ते गेले। ह्यांचा काय तर पूर्णपणे तपास केलाच पाहिजे, काय नाही त्यांना न्याय मिळवून द्यावा त्यांनी, एवढंच। 2 लहान मुले आहेत, त्यांचा पण विचार करायला पाहिजे ना सरकारने। माझ्या राहुल राजेंद्र कदम याचं सिम कार्ड वापरून कोणीतरी त्याला याच्यामध्ये अडकवलेलं आहे। त्याच्या ह्याच्यामध्ये काहीही दोष नाही। तो त्याच्या कामानिमित्त मंगळवारी संध्याकाळी तो सांगलीला गेला होता बायकोला सांगून घरात, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तिचा फोन झाला तर तो घरी यायला निघाला। तोपर्यंत त्याला एक वेटिंग कॉल आला की ताबडतोब हे काम आहे म्हणून त्या मित्रांनी त्याला बोलून घेतलं। बोलून घेतल्यानंतर त्याला तिथं त्या लोकांनी पकडलं, हरियाणाच्या पोलिसांनी त्याला पकडलं, आणि आम्हाला काहीही कल्पना न देता काही न करता त्याला राजवाडा डिव्हिजनला घेऊन गेले आणि डायरेक्ट त्याला म्हणाले की तू चल तिकडे, तुला आम्ही दाखवतो, तुला हे करतो, तुला ते करतो। तुझा वकील इथं दिवसभर काळा कोट घालून काय केलं, आमचं काय उपडलं त्यानं, तर तुला दाखवतो तिकडचं कोर्ट बी आमचंच आहे, जज बी आमचंच आहे, सगळं आमचंच आहे तिथं, तुला तिथे गेल्यावर आमचं दाखवतो इंगा काय आहे ते, असं म्हणून त्याला गेले। पण जाताना आम्हाला काही त्यांनी सांगितलं नाही की तुमचा मुलगा काय करतो काय नाही, तो कुठे आहे, तुम्ही त्यांनी काहीच चौकशी न करता आम्हाला न देता सांगता ते गेला। त्यांना घेऊन गेले 10 वाजता संध्याकाळी, आणि तो तसं काही हे नव्हता, म्हणजे आरोपी नव्हता किंवा काही नव्हता। त्याचं सिम कार्ड वापरून त्याला याच्यामध्ये गोवलं गेलेलं आहे, असंही काही नाही। आणि तो हिंदुत्ववादीचा अध्यक्ष होता,
लव्ह जिहादसाठी तो काम करत होता. कितीतरी मुलींना त्यानं दिल्लीवरून इकडून तिकडून भारतभर फिरून त्या मुलींना आणून त्यांच्या आईबापाचे स्वाधीन केलं. परत त्यांचे इम्पोर्टेड कपडे, चप्पल, जे काही इतर वस्तू भारी भारी ते त्यानं आणून इथं लोकांना दिलेले आहेत, दाखवलेले आहेत डिव्हिजनला वगैरे. अशी चांगली कामं केली. सगळ्या मुली त्याने आपापल्या आईवडिलांच्या घरी मुलींना पोस्ट केलेले आहे, त्यांचं रक्षण केलेलं आहे. तो चांगलं काम करायचा. बाकी इतर कसले त्याचे व्यवहार धंदे वाईट नव्हते. त्याचं बॅकग्राऊंडही चांगलं होतं. असं असताना त्याला तो तुमची नेमकी मागणी काय? माझी मागणी अशीच आहे की आम्हाला न्याय मिळावा. मला, माझ्या सुनेला, माझ्या 2 नातींना न्याय मिळावा आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळावी. कारण माझे मिस्टरही नाहीत, गेले 40 वर्ष तेही असेच गेलेले आहेत. अटॅक आला होता त्यांना, ते गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हा संसाराचा गाडा उडत मी इथपर्यंत आले. आणि आता या वयात हीच घटना पुन्हा आमच्या घरात घडलेली आहे. आणि आता आमच्या चौघांशिवाय आणि त्या मुलाशिवाय मला कोणी नव्हतं. आता तर आम्ही चौघीच आहे, 2 नाती आणि आम्ही दोघी. तेव्हा आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळावी. आमच्यावर हा अन्याय झालेला आहे. त्याचा स्वभाव कायम इतरांना मदत करणाराच होता. तो आजपर्यंत सगळ्यांना मदतच केली त्यांनी. हिंदुत्ववादी संघटनेमध्ये तो असल्यामुळं तो प्रत्येकाला मदतच करत होता आणि त्याचा ह्यामध्ये काहीच दोष नाही आहे. सकाळी तो सांगलीला जातो म्हणून सांगून गेलाय. संध्याकाळी मुलगीनं त्याला चिकन 65 आणा पप्पा म्हणून हे बोलणं पण झाले वहिनींबरोबर. येतो म्हणून सांगितले त्यांना घरी आणि त्याला अचानक एक फोन येतोय आणि तो जातोय भवानी मंडपात. तिथनं त्याला काही म्हणजे आम्हाला सुद्धा काही सांगितलं नाही की ह्याला इथं आम्ही धरले किंवा काय. ती रात्र तशीच गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्हाला इथून समजतंय आणि हरियाणा पोलिसांनी जातानाच त्याला धमकी दिलेली की तुला आता तिथं चल आम्ही बघतो म्हणून. त्यानंतरनं त्याला तिथं घेऊन गेलीत आणि त्याला बोलणं होत होतं ह्यांचं. रविवारपर्यंत बोलणं झालं व्यवस्थित. पण त्याला अचानक रविवारी रात्री असं काय झालंय. चांगला बोलणारा माणूस आहे, रात्री चांगलं बोललाय वहिनींबरोबर, जेवलोय वगैरे सगळं. आणि सकाळी त्याला काय झालंय काय माहिती. आमची माणसं तिथं गेलेलीत पण त्यांना भेटू दिलेलं नाही. रविवारी अक्षरशः आमचा भाऊ त्याच्या पाया पडलाय पोलिसांच्या की मला भेटू द्या, रक्ताचा नातेवाईक आहे, मी आलोय इथं एवढ्याला, भेटू द्या म्हणून. पण त्यांनी रविवारी सुट्टी आहे म्हणून सांगितलं आणि आत पाठवलं नाही. अक्षरशः 1 तास भरतो तिथं त्यांची विनवण्या करत होता, पाया पडत होता की आत आम्हाला जाऊ द्या, आमच्या भावाला भेटायचं आहे म्हणून. नाही म्हणाले तुम्ही काय पण करा, आम्ही आज सोडणार नाही, सोमवारी सकाळी 10ला या तुम्ही आणि मग भेटा म्हणून सांगितलं त्यांनी. ते गेलेले तिथनं तसेच परत गेले. मग परत सकाळी सोमवारी त्याला भेटायला गेलेत. भेटताना त्यांना वेटिंग रूममध्ये बसवून ठेवलंय बराच वेळ आणि प्रत्येकाच्या नातेवाईकांना आत घेऊन जात होती, जे काही त्यांची नातेवाईक बाकीच्या काय होती ती. पण ह्यांना कोणच बोलवत नव्हतं की चला कदमकडे म्हणून. आणि अचानक त्यांचा मेन साहेब एक आला आणि तिथं त्यांना विचारलं की कदमचे नातेवाईक कोण. मग हे आमची जी लोक गेलेली होती त्यांना त्यांनी वेटिंग रूममध्ये नेलं, VIP ट्रीटमेंट दिली. अगदी पाणी दिलं, तुम्ही जेवून आलाय का विचारलं, नाश्ता केलाय का विचारलं. त्यांना पण काय समजेना की एवढं म्हणजे चांगलं कसे काय पोलीस हे बोलायला लागलेत. त्यानंतर बसा थोडा वेळ म्हणून सांगितलं, जरा खाऊन घ्या, नाश्ता घ्या करून. ते आमचे विचारत होते माणसं की काय झालंय आमच्या भावाला, नेमकं तुम्ही काय असं का विचारायला लागलंय आम्हाला, आम्ही सगळं घेऊन आलोय, आमच्या फक्त माणसाला आम्हाला भेट करून द्या. खरं त्यांनी बराच उशीर त्यांना काय कळू दिलं नाही. फक्त तुम्ही बसा थोडा वेळ एवढंच सांगितलं. आमचा माणूस व्यवस्थित आहे काय म्हणून त्यांनी विचारलं तर आहे म्हणून दवाखान्यात नेले म्हणून सांगितलं. तरी पण काय बोलले नाहीत. आणि नंतर शेवटला सांगितलं की असं त्याला सकाळी हार्ट अटॅक आलाय आणि दवाखान्यात त्याचं असं झालंय. पण ही गोष्ट झालेली 9:45 वाजता. 12:30ला ही लोक तिथे गेलेली. त्यांनी 12:30पर्यंत आमच्या वहिनींना एक तरी फोन करायचा होता. त्यांचा नंबर तिकडे होता, रजिस्टर केलेला होता. 2 दिवसापूर्वी त्या नंबरवर फोन येत होते. 9:45 झालेलं होतं म्हटल्यावर त्यांनी लगेच इथं सांगायला पाहिजे होतं की असं झालं इथं म्हणून. पण त्यांनी 9:45 न सांगता आमची माणसं तिथं गेल्यावर माणसांना त्यांनी विचारल्यानंतर सांगितलंय. त्यांचं खूप चुकलंय त्या लोकांचं. त्यांची चूक झाली असणार म्हणूनच त्यांनी सांगितलेलं नाही आहे की बाबा तुमचं माणूस गेलंय म्हणून. पण ज्यावेळी माणूस चूक करते त्याच वेळी स्वतःहून कधी फोन करत नाही. हे आम्हाला मेन नडलंय. आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर ना त्यांनी डायरेक्ट बॉडीज दाखवल्या आमच्या माणसांना की असं झाले बघा, माणूस तुमचं असंच गेलंय. पण हे असं का केलं त्यांनी. एक फोन तरी घरी करायला पाहिजे होता 9:45 वाजता त्यांनी की असं झालंय म्हणून, किंवा बोलणं करून द्यायला पाहिजे होतं. ज्यावेळी त्याचं डोकं दुखत होतं त्यावेळी बायकोला फोन लावून द्यायचा होता की डोकं दुखायला लागलं यांचं किंवा काय, असं काय तर त्यांनी करायला पाहिजे होतं. काय नेमकं झालंय तिथं का त्याचा घातपात केलाय पोलिसांनी, ह्याची शासनानं चौकशी करावी. आणि जर हे असंच होत राहिलं तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना याचा धोका आहे. प्रत्येक वेळी जर असं होत गेलं
तर पुढं धोका आहे. 2 मुली लहान आहेत, त्यांच्या आई आहे, माझी बहिणी आहेत, ते आता 4घच राहिलीत. एकटा करता माणूस तो गेलाय घरातनं. त्यामुळे ह्यांचं काय ते पुढचं आहे हे शासनानं बघावं, लक्ष द्यावं. कारण की बाहेरच्या कोणतरी देशात येऊन इथं येऊन पोलीस जर असे करतात, आपले पोलीस मग काय करत होते त्यावेळी. आणि वकिलांना तो म्हणतोय का की तुमचा वकील आम्ही दिवसभर इथं येऊन थांबलोय, त्यानं काहीही केलं नाही, आता आम्ही न्यायचं तसं तुम्हाला तिकडे न्यायला लागलोय, मग आमचं पण तिकडं कायदा बघा, अशी धमकी दिल्या त्याला. आणि जाताना त्याला त्यांनी बोलल्यात की तिथं चल तू आणि तुला आम्ही बघतो म्हणून. मग बघतो म्हणल्यावर ह्याने असं बघितलंय का? मग आपलं तरी सरकार काय करायला लागलंय? मग त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि न्याय द्यायला पाहिजे इथं, नाहीतर मग काही उपयोग नाही, असंच हे होत राहणार. महाराष्ट्र आणि गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.